अत्यंत सर्वसमावेशक अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे। यामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणी, सिंचन, वंचित, शोषित, पीडित घटक, त्यानंतर मेट्रोच्या संदर्भात, शेतीच्या संदर्भात, आरोग्य विषयाच्या संदर्भात आणि आमच्या सगळ्या योजना, प्रधानमंत्री आवास योजनेपासून ते मुंबईतल्या मेट्रोपर्यंत, विशेषतः कोकणातलं जे पाणी आहे ते मराठवाड्यामध्ये वळवण्यापासून मराठवाडा ग्रीड प्रकल्प, नदी जोड योजना, अशा अनेक योजना आमचे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने योजना, यांच्यापासून ते बाळासाहेब ठाकरे, माननीय धर्मवीर आनंदजी दिघे, त्यानंतर वाजपेयीजी यांच्या नावाचे स्मारक। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि शिवाजी महाराजांच्या पुण्य अशा स्मृतीस त्यांनी सगळ्यांनी एका चांगल्या पद्धतीने ज्या ठिकाणी लढाया झाल्या, ज्या ठिकाणी संघर्ष झाले, ती ठिकाणी स्मारक म्हणून उभारणं, शिवसृष्टीची उभारणी करणं, छत्रपती संभाजीराजांचं ज्या ठिकाणी बलिदान झालं त्या ठिकाणी समाधी, त्या ठिकाणी आमचा जो पूर्वकालीन जो इतिहास आहे तो उभा करणं आणि येणाऱ्या पिढीला देखील त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रेरणा मिळावी, या दृष्टिकोनातून छत्रपती संभाजीराजांचे स्मारक असेल, सावित्रीबाई फुले यांच्या नावाने चालणाऱ्या ज्या योजना आहेत, जे स्वधार योजनापासून ते आमच्या लाडकी लेक योजनेपर्यंत, महिला, शेतकरी, शेती, पाणी, सिंचन, मराठवाडा, विदर्भ, मुंबईतला मेट्रो, नागपूरमधला मेट्रो, पुण्यातला मेट्रो, म्हणजे प्रत्येक योजनेला न्याय देण्याचा या अर्थसंकल्पामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने एक बॅलन्स्ड, सर्वसमावेशक, विशेषतः आमच्या मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आमच्या मराठवाड्याला 2,40,000 हेक्टर जमीन ही ओलिताखाली येणार असल्यामुळे आणि ही सगळ्यात महत्त्वाची योजना जी देवेंद्र फडणवीसांचं जे स्वप्न होतं मराठवाडा ग्रीड, हे मराठवाडा ग्रीड त्यांनी नुसतं बोलून दाखवलं नाही, तर आज ते करून दाखवलेलं आहे। त्यामुळे मराठवाड्यातल्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो की मराठवाड्यातला सगळा आमचा जो भाग आहे तो ओलिताखाली येणार आहे। त्यामुळे आणि कोकणातलं जे वाया जाणारं जे पाणी आहे ते आमच्या मराठवाड्यामध्ये येणार आहे। त्यामुळे आमच्या मराठवाड्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही योजना माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। असं असलं तरी सगळ्यांचं लक्ष ज्या योजनेकडे होतं ती म्हणजे लाडकी बहीण योजना, ज्या योजनेमुळे तुमचं सरकार राज्यामध्ये आलं, ती योजना 1500 वरून 2100 वरती घेऊन जाईल अशा पद्धतीची चर्चा होती, पण त्याला मात्र कुठंच काय दिसत नाही, जैसे ते परिस्थिती फक्त 1500। त्या योजनेला अनुसरूनच लाडकी लेक योजना आहे, आमच्या महिलांच्या संदर्भातल्या अनेक निधींच्या योजना आहेत, म्हणजे सर्वसमावेशक अशा पद्धतीने महिलांसाठी, विशेषतः वंचित आणि पीडित घटकांसाठी जे घरकुलाच्या योजना आहेत, आमच्या ज्या लेक लाडकी योजनेमध्ये पर्सेंटेजचं प्रमाण पाहता मागच्या वेळेसच्यापेक्षा यावेळेसचं पर्सेंटेज अजून जास्त मोठ्या प्रमाणावर वाढवलेलं आहेत। लखपती दीदीच्या संदर्भामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीची योजना, ज्याच्यामध्ये लखपती दीदी आता यावेळेस टार्गेट त्याचं वाढवण्यात आलेलं आहे। त्यामुळे महिलांच्या शिक्षणाच्या संदर्भात असेल किंवा महिलांच्या प्रवासाच्या संदर्भात असेल, म्हणजे महिलांचा सर्वांगीण विकास हा कशा पद्धतीने होईल, मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आणि खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या मुलींसाठी कशा पद्धतीनं तो सर्वांगीण विकास होईल, या दृष्टिकोनातून त्यांनी एक चांगलं पाऊल या माध्यमातून जे उचललेलं आहे त्याकडे देखील आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। मला असं वाटतं की एवढा बॅलन्स्ड अर्थसंकल्प यापूर्वी देखील मागच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये मी ऐकला होता, पण तो महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प हा ऐशोआरामाचा होता, पण यावेळेस त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय दिलेला असून महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा अर्थसंकल्प आहे। आणि आता महाराष्ट्र थांबणार नाही, ही जी भूमिका देवेंद्रजींची होती ती सार्थ ठरून दाखविलेली आहे आमच्या अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.